आज राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह। महाराष्ट्र दिनी मुंबईत दिसणार भाजपचा मराठी बाणा। एकाच वेळी मुंबईतील 227 वॉर्डमध्ये घुमणार जय जय महाराष्ट्रचा नारा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन। महापौर ऋतू तावडे, मुंबई पालिका आयुक्तांकडूनही हुतात्मा स्मारकास अभिवादन। महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण। शिवाजी पार्कात मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा सोहळा। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचा आज लोकार्पण। 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या आजच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळा। थोड्याच वेळात खोपोली एक्झिट जवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ट्रॅफिक जॅम। 4 ते 5 तासांपासून लोकांचा खोळंबा। उन्हामुळे अनेक गाड्याही पडल्या बंद। मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे देखील अडकल्या। खासदार सुप्रिया सुळे गेल्या 4 तासांपासून ट्रॅफिकमध्ये अडकूनच आज पुण्याकडे करत होत्या वाटचाल। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांच्या रांगा। सरडेवाडी टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी। सलगच्या सुट्ट्यांमुळे चाकरमान्यांनी धरली गावाकडची वाट। पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी। सातारा, कराड, सांगली, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी। खेड, शिवापूर टोल नाक्यापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत चक्का जाम। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या सरकारला खडेबोल। मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची गरज काय? मराठी बोलणार नाही हे बोलण्याची हिंमत तरी कुठून येते? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे। मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवणार असल्याचंही विधान। बोंदोखराच्या ट्रस्टवर सरकारी निधीचा वर्षाव झाल्याचा दावा। ईशान्येश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 83 लाखांचा निधी। बोंदोखरातवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपादृष्टी। 12वीचा निकाल उद्या होणार जाहीर। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। त्याआधी सकाळी 11 वाजता होणार बोर्डाची पत्रकार परिषद। एमपीएससीच्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 14 मे पर्यंत संधी। गट ब परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ। कोलकात्यामधल्या भवानीपूर स्ट्रॉंग रूम बाहेर टीएमसी कार्यकर्त्यांचं आंदोलन। कोलकात्यातील स्ट्रॉंग रूममधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप। स्ट्रॉंग रूम बाहेरील बॅलेट बॉक्स उघडल्याचं सीसीटीव्ही समोर। कोलकात्याच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात जोरदार राडा। भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या गाड्या रोखल्या। गाडीत काही संशयास्पद असल्याच्या आरोपाखाली गाड्या रोखल्या। निवडणुका होताच देशात व्यावसायिक सिलेंडरचे दर गगनाला। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ। व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 3000च्या पार। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये बर्गी धरणात पर्यटकांची बोट बुडाली। आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू। अधिकृत माहिती 22 पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढलं।